मुळ्याची भाजी ही गुणकारी भाजी असते. आपल्या आहारामध्ये त्याचं सेवन करणे अत्यंत गरजेचे आहे. सोप्या पद्धतीने मुळ्याची भाजी कशी बनवायची, तर पॅनमध्ये 2 ते 3 चमचे तेल घ्यायचे. त्याच्यामध्ये ठेचलेले लसूण टाकायचे 1 चमचा. त्याचबरोबर 7 ते 8 हिरव्या मिरच्यांना कापून घ्यायचे. 1 कांद्याला बारीक चिरून टाकायचे आणि त्याला सॉटे करून घ्यायचे. कांदा लालसर झाल्यावरती त्याच्यामध्ये हिंग आणि चवीनुसार मीठ टाकायचे. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही त्या हळदीचा वापर केला तरीही चालेल. कांदा व्यवस्थित परतल्यानंतर आता मी ह्याच्यामध्ये बारीक चिरलेला मुळा टाकलेला आहे. मुळा छान व्यवस्थितपणे 2 ते 3 मिनिटं हाय फ्लेमवरती परतवून घ्यायचा. त्यानंतर मग मी पॅनमध्ये मुळाची पानं टाकली आणि व्यवस्थितपणे मुळ्यामध्ये ह्या पानांना मिक्स करून घेतले आणि गॅसची फ्लेम मी हायस्ट ठेवली होती. 1 ते 2 मिनिटे भाजीला परतवून घेतले. त्यानंतर पॅनवरती झाकण ठेवले, गॅसची फ्लेम स्लो केली आणि 8 मिनिटं भाजीला शिजवून घेतले. 8 मिनिटानंतर ही भाजी